सरसंचलित श्रद्धा सुपर जेम्स। प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते। तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो। तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी। संपर्क 8600826700। इचलकरंजी शहरात आधीच तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या इचलकरंजीकरांसाठी आणखी एक चिंताजनक घटना समोर आली आहे। शहराच्या मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनला मोठी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ही घटना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घडली। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागले। काही वेळातच परिसरात पाण्याचे मोठे लोट निर्माण झाले। स्थानिक नागरिकांनी ही बाब तातडीने महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली, मात्र संबंधित पाणीपुरवठा विभागाकडून वेळेत दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। सध्या इचलकरंजी शहरात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती आहे। शहरवासियांना 4 दिवसातून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे। अशा परिस्थितीत लाखो लिटर पाणी गळतीमुळे वाया जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे। उन्हाळ्याच्या कडक झळा वाढत असताना नागरिकांना पाण्यासाठी आधीच मोठा संघर्ष करावा लागत आहे। त्यात अशा प्रकारच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे। मुख्य पाईपलाईनची नियमित तपासणी आणि देखभाल केली जात नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अनेक ठिकाणी जुन्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमुळे पाणी गळतीच्या समस्या निर्माण होत आहेत, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या गळतीमुळे पुढील काही दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले नसल्यास नागरिकांना आणखी विलंबाने पाणी मिळू शकते। त्यामुळे प्रशासनाने त्वरित कारवाई करून गळती रोखावी आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। रस्त्यावर वाहणारे पाणी पाहून अनेकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। एका बाजूला आम्हाला 4 दिवसातून एकदा पाणी मिळते आणि दुसऱ्या बाजूला लाखो लिटर पाणी वाया जाते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली। इचलकरंजी महानगरपालिकेने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाणीपुरवठा यंत्रणेचे ऑडिट करावे अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे। माय नगरी न्यूज इचलकरंजी पत्रकार संतोष मोकाशी।